शिवम आशुतोष हा शून्याचा चष्मा घेऊन डगआउटच्या रस्त्याला येतोय. आशुतोषची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो शिवम. सर्वात जास्त लेफ्ट आर्मचा भरणा असलेला संघ साईगाव संघ. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हाफ पिच पद्धतीचा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेगच्या दिशेने. तेवढीच चांगली फेकी पण 2 धावा काय रोखू शकला नाही. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती साईगाव संघाची. 3 बाद 10 धावा. सनील याने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केले 2 धावेने. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती साईगाव संघाची 10 धावा. 2 चेंडूच्या संपुष्टानंतर सामना तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी पुन्हा एकदा हाफ पिच पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. चेंडू बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क नाही पण पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. यस विजय. सोळा. नेक्स्ट मॅच पुंडा संघ आणि स्टार 11 मापोली संघ. आई गावदेवी पुंडा संघाचे कर्णधार तसेच स्टार 11 मापोली संघाचे कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधारांनी पहिल्या इनिंग नंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचे. नाणेफेक केली जाईल. पुढील चेंडू षटकातील चौथा चेंडू सामना करेल तो सनील. यावेळी पुन्हा एकदा हाफ पिच पद्धतीचा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क झालेला नाही. एक धाव पळून काढलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय पण एकच धावेवरती समाधान बाळगावं लागेल. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती साईगाव संघाची 3 बाद 15. संत अशी सुरुवात म्हणता येईल साईगाव संघाची. कारण की जर तुम्हाला सामना जर विजयी करायचा असेल एक चांगलं धावांचा आव्हान ठेवावं लागेल छत्रपती संघासमोर. कारण की छत्रपती संघासमोर एक चांगली फलंदाजी आहे. पुढील चेंडू सामना करेल तर यावेळेस प्रथमतः शिवम. विकेटू शिवम राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू विकेटू शिवम. यावेळेस हाफ पिच पद्धतीचा चेंडू ओळखले. चेंडूला फेकून दिले सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. यस विजय. यस शिवम याने आपलं 6 धावाने अकाउंट ओपन करतोय तो शिवम. पाच चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती साईगाव संघाची 23 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स 23 रन ऑन बोर्ड. पुढील चेंडू सामना करेल तो शिवम. खूप महाग असं षटक म्हणता येईल विकी असं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पण पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू पण हवा तसा बॅट मध्ये फेस मध्ये आले नाही. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय. 2 धावा पळून काढतोय तोपर्यंत 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती साईगाव संघाची 3 बाद 25. 23 धावा. येस कैलास शेलार 6500 शिवसेना शाखा प्रमुख पुंडास यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. षटकाराच्या बाहेर जेल घ्या आणि 200 रुपये कमवा. आमच्या समोर एक गाडी उभी आहे बाईक कदाचित एफजेड असावी. तिचे लाईट कृपया बंद करा. बरोबर टेम्पोच्या बाजूला माझ्या एकदम समोर तुमची लेफ्ट साइड आमची राईट साइड. अरे दादा तूच
तुलाच सांगतोय. हॅलो, अरे यार दादा तुम्हालाच सांगतोय, लाईट बंद करा तीच. गाडी बंद कर गाडी. हा थँक्यू. यस. येस, सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो पिलांच्या संघाकडनं ओमकार. स्ट्राईक वरती असेल तो आता सनील, जो आपल्या वैयक्तिक 6 धावांवरती खेळी करतो. 3 चेंडूचा सामना केलाय सनीलाने, एक चौकारच्या मदतीने 6 धावांची खेळी करतोय. धावसंख्या झाली आहे ती साईगाव संघाची 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. येस, ओमकार टू सनील, पंचांची गाठ गाठताना 4-5 पावलांचा रणम. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस स्लोअर पतीचा चेंडू, यावेळेस चेंडू आणि बॅट मध्ये हवा त्याचा संपर्क झालेला आहे. चेंडूवाली क्षेत्ररक्षक आणि खूप चांगला झेल सनीलाची केली संपुष्टात येते. लागणारा चौथा आदर साईगाव संघाला सनीलाच्या रूपामध्ये. सनील याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो साईगाव संघाकडनं जयेश. ओमकार याने आपल्या सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना पहिल्याच चेंडूवरती सनीलाला गाळत केलेलं आहे. यावेळेस स्ट्राईक वरती असेल तो शिवम, ज्याने षटकाराने आपला अकाउंट ओपन केलंय संघासाठी. एक चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या झाली आहे ती साईगाव संघाची 23 धावा. पुढील सामना स्टार 11 महापोली संघ तसेच पुंडा संघ, दोन्ही संघाचे कर्णधार नाणे टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. पहिल्या इनिंग नंतर टॉस केला जाईल. यावेळेस हा स्लोवर पद्धतीचा चेंडू, बॉल आणि बॅट मध्ये काही संपर्क झालेला नाहीये. स्लोवर पद्धतीचा चेंडू गुडलेन स्पॉट वरनं पिच करतोय. खूप चांगली अशी गोलंदाजी, फसवी अशी गोलंदाजी केली जात आहे. जसं मी अगोदर बोलले, साईगाव संघाकडे जे लेफ्ट आर्म बॅट्समनचा भरणा केलेला आहे तसंच प्रत्येक यावेळेस तिसरा चेंडू सामना करेल तो. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये हवा त्याचा संपर्क झाला. मिस टाइम फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पळून काढलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 बाद 25 धावा. खूप संत अशी सुरुवात साईगाव संघाची. ओमकार हा खूप फसवे चेंडू टाकतोय. शिवम याला काय समजत नाही, ते हवं त्याच्या बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. 3 चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती साईगाव संघाची 25, लॉस ऑफ 4 विकेट्स. पुढील चेंडू, यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हवा तेवढं संपर्क पुन्हा एकदा चांगला नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेस झेलबाद. शिवण्याची खेळी संपुष्टात. लागणारा 5वा आदरा साईगाव संघाला शिवम याच्या स्वरूपात. कमबॅक करून देतोय ओमकार आपल्या टीमसाठी. अजूनपर्यंत 4 चेंडू नंतर 2 विकेट घेतलेत आणि 2च धावा खर्च केले त्याने. कम खर्चिली और बहुत चर्चिली. शिवम याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो स्वप्नील. बघूया पुढील चेंडू, षटकातील 5वा चेंडू सामना करेल तो यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने. यावेळेस पुन्हा एकदा हॅट्रिक वरती येतो तो ओमकार. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेतोय का बघूया. दोन्ही पण नवीन फलंदाज. स्ट्राईक वरती असेल तो स्वप्नील आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो जयेश. बघूया हॅट्रिक चेंडू, या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेतली जाते का बघूया ओमकार याच्या मार्फत.
5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या गेली ती साईगाव संघाची 25, लॉस ऑफ 6 विकेट्स. यावेळी पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि पंचांकडे बाहेर गेलेला आहे आणि पंचांनी बाद घोषित केलेलं आहे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेताना ओमकार, खूप चांगली गोलंदाजी, 2 धावा खर्च करून 4 विकेट घेतले ओमकार याने. जे बोललं गेलं ना सुभाष धुमाळ यांच्या तू चल मैं आया, तसंच काय चालू आहे साईदेवास प्रतिष्ठान साईगाव संघाचं. स्वप्निलेच्या जागा भरून काढण्यासाठी जातोय तो आता तुषार. बघूया तुषार आपल्या संघासाठी काय करतोय तो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. यस, फर्स्ट अँड लास्ट ऑफिशियल वॉर्निंग केली जात आहे ती. आई गावदेवी पुंडा संघ तसेच स्टार 11 मापोली संघ दोन्ही संघाचे कर्णधार, जर स्टार 11 मापोली संघाचा प्रतिनिधी अथवा कर्णधार जर कोणी आला असेल तर तुम्ही कॉम्बॉक्सशी येऊन संपर्क साधायचा आहे. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो विशाल. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट, सबमरीन डिलिव्हरी, बॉल आणि बॅट मध्ये काही संपर्क झालेला नाहीये. स्ट्राईक वरती असेल तो ऋतिक, नॉन स्ट्राईक वरती असेल तो तुषार. यस, राईट आर्म ओव्हर द षटकातील पुढील चेंडू. यावेळेस यस, पुढील चेंडू षटकातील. यावेळेस हाफ पद्धतीचा हाफ ट्रॅकर चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा झेलबाज झालेला आहे. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती साईगाव संघाची 28 धावा. खूप नाजूक अशी परिस्थिती म्हणता येईल साईगाव संघाची, कारण की तू चल मैं अशी बोलली. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू, टोळलेला चेंडू, पुन्हा एकदा झेलबाद. यस, या पुन्हा एकदा विशाल हॅट्रिक वरती येतो. या स्पर्धेतील सेकंड विकेट हॅट्रिक घेतली जाते का बघूया, कारण की याच मॅच मध्ये ओमकाराने या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेतली आहे. बघूया दुसरी विकेट हॅट्रिक घेतली जाते का. बघूया ऑल आउटच्या मार्गावरती यावेळेस कट केलेला चेंडू, स्लिप पॉइंटच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धावेवरती समाधान. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न आणि गचाशी फेकी, 2 धावेवरती समाधान मागतोय. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावा, लॉस ऑफ 9 विकेट्स. स्ट्राईक वरती असेल तो विशाल. या षटकातील शेवटचा चेंडू, सामना करेल तो विशाल. सोडून दिलेला चेंडू, पंच बदागे सरांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते कासवाच्या रूपाने. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 9 विकेट्स. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू, पंच बदागे सरांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावाने धावसंख्या पोहोचते ती 32 धावा. स्टार 11 मापोली संघाचे कर्णधार, तुम्ही जर आला असाल तर टॉस बॉक्स मध्ये यायचं नाणेफेक करण्यासाठी, अथवा जर दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला चेंडू पडण्यापर्यंत तुम्ही जर पोहोचला नाही तर समोरील संघाला नाणेफेक विजयी घोषित केलं जाईल. यस, या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती साईगाव संघाची 32 धावा. पुढील 4 षटकांचं समालोचन करतील माझे साथी कॉमेंटेटर रोहन पाटील सर. यस, थँक्यू. साईगाव संघ ऑल आउट झालेला आहे.
उलटी गोल्डी टीम. सेकंड इनिंग मधील जर पहिला चेंडू जर पडताना साईगाव संघाचे कर्णधार साईनाथ कॉम्बॉक्सशी किंवा कमिटीशी संपर्क साधायचा आहे. तसेच छत्रपती पिलांचे संघाचे कर्णधार कमिटीशी संपर्क साधायचा आहे तुम्ही. या त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. साईगाव संघ आणि पिळंजे संघाचे फ्रंट लाईनचे फलंदाज दोन्ही, कारण की अगोदरच तुम्ही उशीर केलेला आहे. फर्स्ट अँड लास्ट ऑफिशियल वॉर्निंग दिली जाते ते स्टार 11 महापोली संघाला. तुम्ही जर सेकंड इनिंग मधील पहिला चेंडू पडण्या अगोदर जर तुम्ही टॉस बॉक्स मध्ये जर उपस्थित झाले नाहीत तर समोरील संघाला टॉस विन दिलं जाईल. कारण की शेलार ते अंबाडी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री संतोषजी गुरव साहेब यांच्या अंतर्गत नियमावलीमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. तुम्ही जर 5 मिनिट जर उशिरा जर झालात तर तुम्हाला 5 धावांची पॅनलाइज केलं जाईल. 10 मिनिटं जर उशिरा झालं तर तुम्ही 10 धावांना तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 15 मिनिटं जर तुम्ही उशिरा जर झालात तर तुम्हाला 15 धावांची पॅनलाइज केलं जाईल. तुम्ही अर्धा तास जर उशिरा केलात या सेकंड इनिंग मध्ये तर तुम्हाला या स्पर्धेतनं बाद केलं जाईल. येस, ओव्हर टू द रोहन पाटील सर. थँक्यू. धन्यवाद विकी मात्रे, रन मशीन ऑफ कवाड़ एंड ग्रेट वॉइस ऑफ कवाड़ अपकमिंग इन द डेज. तो आइए दोस्तों बढ़ते हैं मैच की ओर. जो बल्लेबाजी करने वाली टीम छत्रपति पिळंजे टीम यहाँ पर बल्लेबाजी करती हुई, इनके सामने लक्ष्य रखा गया है 33 रनों का. और पहली गेंद यहाँ पर अगर देखा जाए तो काफी अच्छा उछाल प्राप्त हुआ और गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में. काफी अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है और देखा जाए तो एक टफेबल मैच यहाँ पर देखने की उम्मीद यहाँ पर लगाई जा रही है. जयेश गेंदबाजी करते हुए, काफी अच्छी गेंदबाजी करते हुए, राइट आर्म और द विकेट का यहाँ पर मिश्रण उनकी यहाँ से दिखाई देता हुआ. अगली गेंद काफी खदेड़ के निकाला गेंद को, गेंद चली गई काउ कॉर्नर की दिशा में. इस वक्त था दोनों बल्लेबाजों के पास और रन मिलते हुए दो खाता अकाउंट ओपन होता हुआ यहाँ पर छत्रपति पिळंजे टीम का स्कोर बढ़ता हुआ और आगाज होता हुआ 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ. स्कोर बोर्ड पर हम अगर नजर डाली जाए तो 2 रन खाते में जुड़ते हुए काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई, लेकिन रनों की अंबार तो खड़ा नहीं कर पाए. अगली गेंद यहाँ पर दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके और व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर की ओर से. अंपायर राजेंद्र बजागी और गणेश पाटिल, ऐसे 2 अंपायर ऑनफील्ड अंपायर हमें देखने को मिलते हुए इस 1 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ 3 रन यहाँ पर स्कोर देखने को मिलता हुआ. अगली गेंद फिर से एक बार गेंदबाज दिशा से बार बार भटक रहे हैं और फटके उनको मिल रहे हैं और इस 1 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 4 रन. 4 रनों की साथ यहाँ पर स्कोर देखने को मिल रहा है. काफी खराब गेंदबाजी करते हुए जयेश. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस वक्त गेंद को उठा दिया है, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए, कैच छूटा, सपना टूटा और 1 रन को दूसरे रन में, तीसरे रन में तब्दील करने की कोशिश और गरीबी में आटा गीला. गेंद चली गई सीमा रेखा पार और कुल रन मिलते हुए 6 रन. 6 रन मिलेंगे यहां पर, जहां पर रन थे 2, अतिरिक्त 4 रनों का बोनस और कुल रन बढ़ गए. यहां पर देखा जाए तो
स्कोर बढ़ता हुआ 10 रन। 7 नहीं, 8 नहीं और 6 से ज्यादा रन नहीं दिए जाएंगे। बढ़ेगी हम मैच की ओर। यहाँ पर अगर देखा जाए स्कोर बढ़ता हुआ 10 रन। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस वक्त अंपायर हमारे और मुड़ते हुए और व्हाइट बॉल का इशारा, दोनों हाथों को लहराया हवा में और स्कोर बढ़ता हुआ 11 रन। एक नेल्सन फिगर की ओर स्कोर बढ़ता हुआ 11 रन यहाँ पर देखने को मिलते हुए और जीतने के लिए 22 रन की दरकार यहाँ पर करनी होगी पिलंजेट टीम को। अगली गेंद क्लीन बोल्ड, डंडा गया शेर करने। पहले विकेट का आगाज। टेक्निकल इशू की हम बात करें तो बार बार हमारा नहीं छोड़ रहा है। दूसरे दिन भी अगर देखा जाए तो बार बार टेक्निकल इश्यूज आ रहे हैं और अगर देखा जाए तो स्कोर बढ़ता हुआ 11 रन, 11 रन्स ऑन द बोर्ड यहाँ पर देखा जाए। अगली गेंद, गेंदबाज बढ़ते हुए अपनी बॉलिंग मार्क की ओर। 4 गेंदों का अब तक खेल हो चुका है। स्कोर बढ़ता हुआ 11 रन। जयेश गेंदबाजी कर रहे हैं अपनी एसजीपी साईगांव टीम की ओर से और उम्मीद लगाई जा रही है कि काफी विकेट्स यहाँ पर गुच्छों में लेनी होगी जयेश को। 2 गेंदों का खेल अभी भी शेष है। यहाँ पर गेंद को छोड़ दिया, अंपायर का इशारा था, नो बॉल, आउट ऑफ द विकेट। गेंद को यहाँ पर फेंका, इसी के लिए अंपायर ने एक हाथ को लहराया और नो घोषित किया। अगली गेंद फ्री हिट। खोलिए आंखें और खेलिए फ्री हिट। अगली गेंद यहां पर उठाने का प्रयास, लेकिन गेंद चली गई विकेट कीपर की दस्तानों में। अंपायर का कोई इशारा नहीं, डॉट बॉल देखने को मिलता हुआ और इसी के साथ स्कोर अब रुक सा गया है 12 रन। अगली गेंद पुलर लेन की गेंद, गेंद को उठाया है, गेंद हवा में है, लहराती हुई पल खाती हुई निकल गई गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इन 4 रनों के साथ स्कोर में आगाज होता हुआ देखा जाए तो स्कोर बढ़ता हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पर। और यहाँ जीत चुकी है पुंडास की टीम और पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है। महापोली की टीम दिए हुए वक्त में उपस्थित न रहने के कारण क्षेत्र रक्षण करने का फैसला लिया, पहले फील्डिंग करने का फैसला लिया है महापोली टीम के विरुद्ध में, विपक्ष में। यहाँ पर गेंद को शॉर्ट आर्म पुल किया है, गेंद चली गई काउ कॉर्नर के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर तैनात। और अगर देखा जाए तो एक से बढ़कर कुछ नहीं, 1 रन के साथ स्कोर में आगाज होता हुआ 17 रनों की दरकार यहाँ पर देखने को मिलती हुई। अभी भी देखा जाए तो जीतने के लिए 16 रनों की अभी भी आवश्यकता है छत्रपति पिलंजे टीम को जीतने के लिए। लेकिन मैच की कंडीशन अगर देखा जाए तो दोनों टीमों के लिए 50-50 ये मैच बनता हुआ। अगली गेंद, गेंद को सम्मान दिया, गेंद चली गई कवर के क्षेत्र में, खाली क्षेत्र में। गेंदबाज गेंद को पकड़ते तब तक अवसर था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने का और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 रन, 18 रन ऑन द बोर्ड। इस वक्त गेंद को उठा दिया है, गेंद चली गई सीमा रेखा के बाहर,
6 रन। ताबड़तोड़ बल्लेबाजी। में बढ़ोतरी होती हुई 24 रनों के साथ स्कोर यहां पर बढ़ता हुआ, और विकेट का अगर देखा जाए, विकेट का पतन अगर देखा जाए, 1 विकेट का पतन हो चुका है। काफी अच्छी सूझबूझ भरी बल्लेबाजी कर रहे हैं, और वक्त के बारे में देखा जाए तो काफी सहायता कर रहे हैं ऑर्गेनाइजिंग कमेटी को। स्कोर बढ़ता हुआ 24 रन। जीतने के लिए अभी भी 9 रनों की आवश्यकता है। गेंदें फेंकी जा चुकी है 3। दूसरे ओवर की फिर से एक बार उठा दिया गेंद को, खिलाड़ी मौजूद, चली गई, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। अभी भी जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता है। यहां पर देखा जाए तो देखिए इस मैच को कैसे फिनिश करते हैं ये देखना होगा। अगली गेंद, और यहां पर इस मैच को फिनिश कर दिया है 6 रनों के साथ, और मेरे ख्याल से विकी मात्रे छक्कों की हैट्रिक हो चुकी है। कैप्टन से गुजारिश है कि आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी से कांटेक्ट करना है। मुड़ते हैं हम इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ। काफी अच्छी क्रूशियल सिचुएशन में गेंदबाजी की ओमकार इस ठहर चुके हैं इस मैच के मैन ऑफ द मैच। 4 विकेट लिए, 1 हैट्रिक की और 2 रन दिए, 2 रन खर्च किए।